श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण लक्ष्मीपूजन लक्ष्मी कुबेर पूजनासाठी पूजेचे साहित्य आणि पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची ते आपण पाहणार आहोत। लक्ष्मीपूजन लक्ष्मी कुबेर पूजन हे आश्विन कृष्ण पक्ष 30 मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 ला आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत। त्यासाठी पूजेचे जे साहित्य आहे त्यामध्ये गंध, अक्षता, हळदी कुंकू, आपल्याला फुलं लागतील। शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कनेर, झेंडूची फुले असणं आवश्यक आहे आपल्याजवळ। नंतर तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, तसेच नैवेद्यासाठी पुरणपोळी, साडीच्या लाह्या, बत्ताशे, गूळ, धने यांचा नैवेद्य, फराळाचे पदार्थ, फळे, रांगोळी, नंतर सिद्ध श्री यंत्र, श्री चक्रराज यंत्र हे कागदी असलं तरी चालतं। नंतर सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र। अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजनसाठी लागणारे पूजेचे जे साहित्य आहे ते आपण पाहिलं। आता पूजेची मांडणी व पूर्वतयारी कशी करायची। पूजेची वेळ सायंकाळी 5:30 नंतर प्रदोष काळापूर्वीच मांडणी करावी। आता यामध्ये देव्हाऱ्यासमोर 2-3 मोठे पाट चौरंग ठेवावे व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे। आता आपल्या समोर चित्रात दर्शवल्याप्रमाणे पाटावर स्वस्तिक काढावं। त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुणी ठेवण्यात येईल। पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मी नारायणांचा फोटो ठेवावा। त्यांच्या समोर 2 स्वतंत्र जोड पानावर श्री यंत्र व कुबेर यंत्र ठेवावेत। पूजेसमोर नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये, त्या प्रत्येक वाटीमध्ये खडीसाखर आणि दुसऱ्या वाटीत बत्ताशे, साडीच्या लाह्या, तसेच पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धने, फळे हे सर्व मांडून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी लक्ष्मी नारायण यांच्या फोटोच्या शेजारी कुलदेवतेचा टाक ठेवायचा आहे। त्यांच्या समोरील बाजूस 4 हत्ती असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा नाणे ठेवावे। त्यासमोर पैसे, सोने, चांदी चित्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवावेत। पूजेच्या समोर मधोमध आपल्या देवघरातील श्री गणेशांची मूर्ती, आपल्या उजव्या बाजूस शंख आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी। हे करत असताना पूजेची जी मांडणी केलेली असते आपण, त्या मांडणीच्या उजव्या बाजूला नवीन वर्षाची दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर व डाव्या बाजूला नवीन वर्षाची स्मरणिका डायरी ठेवावी। आता अशा प्रकारे पूजेची मांडणी झाली की त्या पूजेसमोर प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदानाजवळ सुंदर अशी रांगोळी काढावी।
तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मीची पावलं तसेच गायीची पावले काढावीत. त्यानंतर देवघर, प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पणत्या प्रज्वलित कराव्यात. पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा धूप लावावा आणि घरामध्ये सर्वीकडे गोमूत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावं. टीव्ही, टेप बंद ठेवावे. अशा प्रकारे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन, दिवाळीच्या दिवशी पूजेची मांडणी कशी करायची आणि पूजा साहित्य काय लागणार आहे ते पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाचा क्रम आणि विधी कसा करणार आहेत ते पाहणार आहोत. लक्ष्मीपूजनाची पूर्ण माहिती पोस्ट सेक्शनमध्ये चॅनलच्या दिलेली आहे.